होईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जातोय बाय अर्थात स्कोरर वाघ्या या स्कोररच्या भूमिकेत नवीन स्कोरर आम्ही शोधून काढलाय. यस डेफिनेटली खऱ्या अर्थानं पहिलाच बॉल फेस करण्याचा प्रयत्न सलामीची जोडी खांदा टीम कडून फायनलची लढत होत असताना आपण जरूर पाहतोय. खऱ्या अर्थानं दुपारचा संध्याकाळचं सत्र थंडीचं वातावरण आणि या थंडीच्या वातावरणात गरम होण्यासाठी संघ एक दुसऱ्याचा अतिशय चांगला भन्नाट क्रिकेटचा सौंदर्य घडवत असताना जरूर आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द बॅट्समन यास डेफिनेटली चेंडूला उडावला. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का बघता बघता मित्र म्हणून अतिशय चांगला कॉम्फर्टेबल दाखवलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. डेफिनेटली दोन धाबा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाब्यांच्या मदतीनं संघाचं समीकरण नक्कीच आपण पुढे गाठताना जरूर पाहतोय. सलामीची जोडी दोन चेंडूंचा खेळ संपला. दोन धाबा अतिरिक्तता जमवल्यात. रुपेश आहे गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय रोमांचक स्थितीपूर्वक हा क्रिकेटचा सौंदर्य हे घडवत असताना नक्कीच आपण पाहतोय. 10-12 पावनाचा रणा पंचांच्या डाब्या साईडनं गोलंदाजी करतो आहे. परंतु सध्याच्या स्थितीपूर्वक अतिशय चांगला क्लास, अतिशय चांगला कॉम्बिनेशन, अतिशय चांगला कॉम्फर्टेबल. दरम्यान हा चेंडू बॅक टू द यष्टीरक्षक. अर्थात इथे क्षेत्ररक्षकांना पकडलाय झेल आणि संपलाय सुदामच्या खेळीचा खेळ. यस डेफिनेटली आपण पाहतोय कुठेतरी अतिशय चांगला फटका ना ग्राउंड फिगर फटका. परंतु ग्राउंडच्या साह्यानं आलेला चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं कुठेतरी डिफेंड क्रिकेट आता पुढे गेलाय. 6 धाबा स्कोरबोर्ड वरती आल्यात. जरूर या ओव्हरनं किती धाब्यांचा समीकरण गाठेल हे नक्कीच आपण पाहतोय. रुपेश यस नवनाथच्या बॅटमध्ये सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी जरूर हा खेळाडू ठरला होता. परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अर्थात 2 धाबा डेफिनेटली कंप्लीट जरूर झाल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंड मैखेल पुढे जात असताना आपण जरूर पाहतोय. प्रगती प्रतापवरती टोटल धाबा झाल्यात मित्र म्हणून 8 धाबा कंप्लीट होत असताना या ओव्हर मध्ये जणू काही अतिशय चांगला परफॉर्म करण्यासाठी जरूर आपण पाहतोय. स्टेट ऑफ द बॅट्समन बट स्टेट ऑफ द क्षेत्ररक्षक. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या बॅक टू द गोलंदाज बॉल. परंतु इथे चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहिलं ना तर ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. 1 गडी बाद झाला आणि 9 धाबा खर्च केला रुपेशनं. कुठेतरी सेन्सिटेबल क्रिकेट आणि त्याचबरोबर आपण पाहिलं ना तर कुठेतरी कमबॅकीची गोलंदाजी जोर आपण पाहिली. सध्याच्या स्थितीमध्ये आपण शेवटच्या क्षणाला ही मॅच एन्जॉय करत असताना जरूर पाहतोय. ज्याच्यासाठी केला होता टास तो टास मात्र सुखाचा जाबा, तो टास मात्र सुख समृद्धीचा जाबा, तो टास आपला भेटेला असताना जरूर आपण पाहतोय. एका बाजूला भातान टीम आहे तर दुसऱ्या बाजूला 11 स्टार टीम खांदा आहे. या 2 संघांमध्ये झालेली लढत, या 2 संघांमध्ये झालेलं कॉम्बिनेशन अर्थात आपण जर काही विचार केला ना या स्पर्धेचा तर रायगड जिल्हा आणि तालुका पनवेल आणि या पनवेल तालुक्यामध्ये एक गाव असं आहे मित्रांनो जो निसर्गाच्या कुशीमध्ये बसलाय. त्या गावाचं नाव पोदी गाव. आणि खऱ्या अर्थानं आपण विचार केला ना तर एकविरा माऊली क्रिकेट क्लब पोदी आयोजित ही स्पर्धा निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेले ग्राउंड आणि या ग्राउंडच्या चौफेर आपण पाहतोय. प्रत्येक माणसाला ऑक्सिजन कशामुळे मिळतं तर या झाडामुळे मिळतं आणि ते झाडांझुडपांचं वातावरण या मैदानाच्या चौफेर आपण जरूर पाहतोय. यास गुडलँड स्पॉटिंगचा बॉल दडपण आहे, प्रेशर आहे. ज्या बेलेला स्टॉप वरती पडला चेंडू विकेट वरती पडला त्या बेलेला आलेले दडपण आलेलं प्रेशर इज डॉट बॉल. डॉट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक टोटल धाबा झाल्यात ओनली ऑन 10 रन्स खांदा टीम. आणि एका बाजूला आपण पाहतोय
या बेलेश मंगेशच्या बॅटमधनं चेंडूला प्रहार चढवलाय. हा चेंडू जाईल, स्वागत केलंय. चेंडू गेलाय सीमा पार. रिबन क्वालिटीचा ब्रँडेड दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड मैखेल नक्कीच पुढे जात असताना पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज अंबल धजावणी जरूर करतोय, पण तो हा आहे क्रिकेट. हा आहे क्रिकेटचा सौंदर्य. अर्थात आपण विचार केला ना तर हा आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थर्रार, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जल्लोष, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम लढत असताना श्री बाबदेव क्रीडा मैदान पोदी या पोदी गावामध्ये अतिशय आक्रमक खेळाडू आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा मंगेशच्या बॅटमधनं चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बेच्या साह्यानं बिग हिट सिक्सर आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धावफलकावरती धाब्यांचा प्रदक्षिण वाढत असताना जोर आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा आल्यात 22. उभर क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये गणेश फेकतोय. सचिन रमेश तेंडुलकर फॅन 10 क्रमांक टी शर्ट घालून आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना गोलंदाज जरूर पाहतोय. डेफिनेटली बॅक टू बॅक तिसरा दणका दिलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा रेषा बाहेर. एबन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं इरादे स्पष्ट खेळत या खेळाडूंना स्वप्न नाही रात्र बदलतो, दिवा नाही वाद बदलतो, नशीब बदलो ना बदलो, वेल ही 100% बदलत असतं आणि ती 100% वेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आली. 22चा आकडा आता 28 या धाब्यांवरती जाऊन जरूर पोहोचलाय. गोलंदाज गणेश आता अडथळीमध्ये जरूर आलाय. पुन्हा एकदा फ्लॅटिंग बॉल, परंतु हा इथे फ्लॅटिंग चौकार. यस डेफिनेटली बल बाबून सीमा पार आलाय. पंचांचा इशारा. ओव्हर क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ आपण पाहतोय. 11 टीम खांदा संघ जाऊन पोहोचलाय 32 या धाब्यांवरती. 32 रन्स बट 1 विकेट इज लॉस. हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये झुलत असताना असं म्हणतात ना की बट आय थिंक नॉट इन पॉसिबल इज क्रिकेट. कारण हा क्रिकेट आपल्याला पॉसिबल करायचं असलं ना दरम्यान पुढचा बॉल. यास गुडलँड स्पॉटचा बॉल ज्या बेला विकेट वरती पडला त्या बेलला सफल झाला खेळाडू आणि चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर आलाय. मात्र दमदार बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने कुठेतरी आत्ताच आपण विचार केला. 1/3 गोलंदाज रवी फर्स्ट बॉर्निंग, परंतु इथे आपण पाहिलं ना तर नवनाथच्या बॅटमधून आलेला एक बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल धावफलकावरती धाबा कल्लू 36 धाबा. यस यस डेफिनेटली चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. एबन क्वालिटीचा ब्रँडेड दमदार षटकार. खऱ्या अर्थानं कृष्णा आपण या कल्लूचा विचार केला ना तर आदिवासी रायगड टीम मध्ये हा खेळाडू खेळतो आणि सातत्याने अनेक ओपन स्पर्धा खेळण्यासाठी हा पोदी गावचा खेळाडू आपण हिरामन नाईकला पाहतोय. सध्याच्या भूमिकेत स्कोररच्या भूमिकेमध्ये नक्कीच अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू, परंतु स्कोररची भूमिका अतिशय चांगली साकार होताना जरूर आपण पाहतोय. नवनाथ यस डेफिनेटली नवनाथच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅप केला. क्षेत्ररक्षक आहे. इथे काय घडलंय? झेल डेफिनेटली सोडला. याला म्हणतात हे प्रभू हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया. चेंडू हातामध्ये सुट गया. चेंडू मातृभूमि को दान हो गया. अर्थात या चेंडूवरती आल्यात धाबा 1. टोटल 43 ओव्हर मध्ये आपण जर विचार केला ना तर या षटकातील अजूनही काहीसा चेंडूंचा खेळ अतिरिक्तता बाकी जरूर आहे. गुडलँड स्पॉटिंगचा बॉल ऑफ स्टंपचा आहे. बॅट चेंडूचा कॉम्बिनेशन जुळणं आता गरजेचं राहिलं आहे. अर्थात आपण जणू काही विचार केले ना तर या षटकामधील अजूनही 2 चेंडू पेंडिंग आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत रवीना. पुन्हा एकदा ट्रॅपल बॉल. क्षेत्ररक्षक आहे. रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय? इथे काय घडलंय? विपरीत बुद्धी विनाशकार्य. डेफिनेटली इथे आणखीन एक चूक. इथे काय घडलं? प्रेशर मध्ये आलेत टीम
मी तर म्हणेन की बातलाणगावचे खेळाडू एकानं उडवला, दुसऱ्यानं पकडला, दुसऱ्यानं उडवला, तिसऱ्यानं पकडला आणि तिसऱ्यानं उडवला तो चौथ्यानं पकडला. तोपर्यंत खेळाडूंचा धावा झाल्या 4 धाबा डेफिनेटली कंप्लीट. 47 धाबा स्कोरगार्ड वरती उभारला. शेवटचा चेंडू पेंडिंग जरूर आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक जरूर आहे आणि तो बॉल मात्र कशा रीतीनं ठोकला जाईल, कशा रीतीनं खेळला जाईल हे जरूर आपण पाहतोय. यास डेफिनेटली शेवटचा बॉल मंगेश च्या बॅट मधनं चेंडू गेलाय आउट ऑफ मार. इवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल 53 धाबा इथे लक्ष रचला गेलाय. 54 धाब्यांची बहादार खेळी करायची आहे ती टीम कर्माती आई क्रिकेट टीम बातान संघाला. एका बाजूला 11 स्टार खांदा टीम. या दोन संघामध्ये झालेली लढत, या दोन संघामध्ये झालेलं युद्ध आणि या पहिल्या युद्धामध्ये टोटल आपण जणू काही विचार केला ना तर टोटल 53 धाब्यांचं लक्ष्य आणि 54 धाब्यांचं टार्गेट या स्पर्धेमधील कंपल्सरी टार्गेट काय करायचा, कंपल्सरी टार्गेट चेस करायचा आणि तो चेस टायगर करत असताना कशा रीतीनं होईल हा सामना. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगला क्रिकेट आपण पाहिला, परंतु तोच संघ कदाचित मैदानाच्या आतमध्ये बरेच संघ विचार करतात की खांदा संघाच्या बाजूला, खांदा संघाच्या विरोधात आपण कसं खेळायचं. मित्रांनो क्रिकेट आहे, वर चल होतात, परंतु समोरच्या टीम ती कधीही मजबूत असली ना त्या टीमच्या विरोधात झुंज द्यायला आपण जरूर शिका. कारण आज कमीत कमी लो गटामधून एक संघ खेळतो सातत्याने. तो गोलवाडी संघ आज एवढ्या मोठ्या गटामध्ये खेळला हे त्यांचं मित्र म्हणे की त्यांचं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या गटामध्ये त्याने सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जणू काही विचार केला ना ते कारण फोन कॉलवरती जरूर आयोजकांना बोलत होते की आम्हाला कुठलीही टीम लावा, आम्ही खेळण्यासाठी सज्ज आहोत. कारण इथे जर आपण विचार केला ना तर कुठेतरी कमबॅक करावे लागेल गोलंदाजांना, कुठेतरी ठोकावे लागतील रन आणि रनांची रणसंख्या आपण पाहिली ना. चला बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बातान संघाचे खेळाडू आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे कारण जर अंधार पडला त्या अंधारामध्ये आपल्याला थोडा अजून धडपड होतील. 18 बॉलमध्ये 54 धाब्यांची खेळी करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजय आणि पंढरी हे दोन खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरलेत. बातान टीम चला खेळाडू कक्षामध्ये जा. आपण आपल्याकडे खेळाडू कक्ष आहे अन्यथा कदाचित एक वॉर्निंग दिली, फर्स्ट वॉर्निंग, परंतु इथे जर जणू काही आपण विचार केला ना तर आता टोटल धाबा आपल्याला काढायचे आहेत 54 धाबा. जाऊ द्या तर दिली त्यांना वॉर्निंग, फर्स्ट वॉर्निंग दिली त्यांना, ते गेलेत. खऱ्या अर्थानं रामदास आता पॅनल्टी देणार होते परंतु केलंही त्यांनी सहकार्य. याच खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानपन्न होणं खूप गरजेचं आहे. 54 धाबा येणाऱ्या 18 बॉल मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. फर्स्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण अजयला पाहतोय. पहिलाच बॉल फेस करण्याचा प्रयत्न पंढरी सध्याच्या स्थितीपूर्वक आपण बॅट्समन पाहतोय. 54 धाब्यांचं लक्ष, 54 धाब्यांचं टार्गेट पार पाडण्यासाठी आता प्रयत्न जरूर करावे लागतील. प्रत्येक बॉलला प्रत्युत्तर द्यावा लागेल, प्रत्येक बॉलला प्रति हल्ला चढवावा लागतील आणि तेच हल्ला मात्र कशा रीतीने चढवले जातील. 17 चेंडू 54 धाब्यांची गरज आहे. दरम्यान गुडलँड स्पॉटिंगचा बॉल बॅट आणि चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण जर काही पाहिलं ना तर कुठेतरी ह्या क्रिकेटचं कॉम्बिनेशन, बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन जुळणं आता गरजेचं जरूर होतं. परंतु इथे 2 चेंडू फेकले गेलेत, 1 धाव इथे काढली गेली आणि टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहतोय ओपन केलाय खाता. आता 16 बॉल मध्ये आपल्याला वैयक्तिक खेळी करायची आहे ती 53 धाब्यांची. गुडलँड स्पॉटिंगचा बॉल बिग अपलाय इज चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं कुठेतरी आपण पाहिलं ना तर अतिशय चांगला दर्जेदार फटका जरूर आलाय
आणि ज्या वेळेला आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक संघ आणि त्याच नंतर आलेलं थोडंफार यस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विजयच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. एका बाजूला गोलंदाजी अजय तर फलंदाज विजय 25 क्रमांकाचे टी शर्ट परिधान करून आपल्या टीमसाठी खेळी करतोय. 14 चेंडू अजूनही 47 धाब्यांची गरज आहे. कारण प्रत्येक बॉलला आता प्रत्युत्तर द्यावं लागेल. प्रत्येक हल्ले चढवावे लागतील आणि ते हल्ले कशा रीतीने होतील हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती असताना इथे कुठेतरी आपला प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीचा दाखवलाय. आपला बॅटल बट आय थिंक व्हेरी गुड असं म्हणतात ना की अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो संघ तो वर्चस्व नक्की गाजवतो. बॅट चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं होतं. परंतु जसं डॉट चेंडू जातील तसं तसं मित्र म्हणून की टीम भारतीय संघ आपल्याला अडथळा निर्माण होतील. कारण 13 बॉलमध्ये अजूनही 47 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक बॉल षटकार या प्रत्युत्तर दाबा लागेल खांदा टीमच्या खेळाडूंना. याच गोट्याला टेकवर तमाशा देख. चेंडू हवेत आहे. नो मॅच लाईन. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत आपण पाहतो या शॉर्ट फाईन रिझन मध्ये चेंडूला ढकलण्यात प्रयत्न केला परंतु त्या चेंडूवरती आलेल्या 3 धाबा आणि 3 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिफेंड मैकेल पुढे जात असताना जोर आपण पाहतोय. अर्थात टोटल धाव फलकावरती धाबाला 10 म्हणजे अजूनही 12 चेंडूमध्ये 44 धाब्यांची गरज आहे. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतरचा स्कोर लेबल आपण पाहतोय 10 धाबा डेफिनेटली कंप्लीट. 12 चेंडू 44 धाब्यांची बहादर खेळी करणं आता खूप गरजेची आहे जरूर. ओव्हर स्टेप ओव्हर द विकेटना मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे परंतु कुठेतरी कमबॅक करावे लागेल. कॉम्बिनेशन जुळवावं लागेल. अतिशय आक्रमकता दाखवावी लागेल आणि ती आक्रमकता नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज क्रमांक पहिला छोटा बाबानं गोलंदाजी केली परंतु आता दुसऱ्या भावाकडे गोलंदाजी सोपवली. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 44 धाबा. आता प्रति ओव्हरमध्ये 22 धाब्यांचा टार्गेट उरलाय टीम भारतीय संघाच्या खेळाडूंच्या बाजूला. डेफिनेटली ते कदाचित अतिशय आक्रमकता दाखवली. ऑफस्टमचा बॉल आपण सोडून देण्याचा प्रयत्न केला विजयनं. अजय करत अर्थानं आपण पाहिलं तर गोलंदाज आपण विजयला पाहतोय फलंदाजी आपण विजयला पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये हे दोन खेळाडू आमने सामने जरूर आहेत. यास डेफिनेटली पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागतील. ज्या बेला गोल्डन स्पॉटवरती बॉल पडतो ना विकेटवरती त्या बेला थोडासा चेंडू जो आहे ना तो बाहेर निघून जातोय आणि अतिशय गोलंदाज आपण पाहिला ना तर दर्जेदार गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. यास डेफिनेटली घुटना टेकवर तमाशा डोकं टेकून इथे काय घडलंय कारण चेंडू आपल्या 2 पायांच्या मधून सुटला आणि तो चेंडू गेला चौकारासाठी आणि या चौकाराच्या साहाय्याने उशिरा का होईना कमबॅक झालाय. आता 9 चेंडू 40 धाब्यांचं समीकरण उरलाय. 9 बॉल 40 धाबा परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली आपण पाहतोय ओव्हर क्रमांक दुसरा. यस पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटचा बॉल बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं खूप गरजेचं होतं परंतु इथे काही वेगळेच प्रतिसाद पाहायला मिळाला. आता 8 चेंडूमध्ये 40 धाबा डिफेंडमध्ये खेळायच्यात 40 धाबा काढायच्यात आणि त्या 40 धाबा काढण्यासाठी कशा रीतीनं क्रिकेटचा सेन्सिटेबल क्रिकेट कशा रीतीनं खेळला जाईल. यस गुडलेन स्पॉटिंगचा बॉल बॅट आणि चेंडूचं कॉम्बिनेशन जुळणं आता गरजेचं होतं परंतु हा बॉल नक्की सोडून गेला. काय गोलंदाजी 7 चेंडू 40 धाबा. आता बॅक टू बॅक जरी डेफिनेटली चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का परंतु बघता बघता हा चेंडू निघून गेलाय तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग चौकार. ओव्हर क्रमांक संपला दुसरा. आता 6 बॉल मध्ये 36 धाबा म्हणजे बॅक टू बॅक 6 छक्का ठोकावे लागतील. या मैदानावरती आपण अजय नाईक सारख्या खेळाडूंना बॅक टू बॅक
षटकार ठोकताना पाहिलेत, परंतु शेवटचा बॉल षटकार गेला असता, परंतु त्या फलंदाजानं समोरच्या गोलंदाजाला सन्मान दिलं, चेंडू सहजरित्या सन्मान दाखवला आणि तो 6वा षटकार कुठेतरी थांबवला. कारण दोन्ही संघाचे खेळाडू, कोरेवाडी संघाचा आपण राजेशला पाहिलं तर तोही खेळाडू ओपन स्पर्धा खेळतो आणि आपण पाहतो भिंगार गावच्या खेळाडूला, त्यांना बॅक टू बॅक कदाचित 5 षटकार जरूर टोकले होते, परंतु खेळाडूंची कृती जी असताना ती शेवटच्या चेंडूवरती नक्कीच दाखवली. कारण खेळाडूला दिला सन्मान आणि त्यानंतरचं आलेला 5 चेंडू. आता 35 धाब्यांची गरज आहे. 5 बॉल 35 धाबा हे समीकरण जुळलंय जरूर. सध्याच्या स्थितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये 10च्या टायमिंग मध्ये हा संघ जरूर पोहोचला होता. 5 बॉल आता विजयाच्या पटलावरती झुंकण्याचा इरादा जरूर आहे. ऑस्टमचा बॉल सुदाम आहे, कमीत कमी वयामध्ये अतिशय आक्रमकता खेळाडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळाडू आपण पाहतोय. 4 चेंडू जसं डॉट चेंडू जातील तसं तसं विजयाच्या पटलावरती खांदा टीम ही वर्चस्व जरूर घडवेल. अर्थात पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्जतेच्या स्थितीमध्ये ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज जरूर पाहतोय. ट्रॅपर बॉल इथे उडवलाय विजयच्या बॅटमधनं, परंतु या फटक्याची आधी गरज होती. आता जेवढे फटके मारशील ना तेवढे फटके तुम्हाला कमी पडतील. अर्थात जणू काही आपण विचार केला ना तर या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडू पेंडिंग आहेत आणि 29 धाब्यांचा टार्गेट आता उरलाय. डेफिनेटली ऑस्टमचा बॉल इथे कुठेतरी आपण जणू काही विचार केला ना तर जसं चेंडू संपतील ना तसं तसं विजयाच्या पटलावरती टीम मी तर म्हणेन कदाचित 2 चेंडू आणि 28 धाबा आहेत. 2 बॉलमध्ये 28 धाबा आता समीकरण उरलंय. यास मोठा बिगेट खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामधून सामना आता भातन संघाच्या खेळाडूंना सोडलेला जरूर आहे. कारण शेवटचा चेंडू आणि वर्चस्व गाजवणारा संघ, जो संघ मॉर्निंग टीमला पराभूत केला होता, आज त्याच टीमनं मॉर्निंग टीम बघा त्या संघानं फायनल मारली. यस, डेफिनेटली विकेट. गणपती बाप्पा, डेफिनेटली मॅच इज फिनिश. अर्थात आपण पाहिलं तर 4 दिवसाच्या आयोजनामध्ये खांदा टीमनं प्रथमतः क्रमांक जरूर ठोकला, परंतु द्वितीय क्रमांक भातन टीम.